हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जयचे स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आज एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कारण सकाळी सकाळी उठून जेव्हा मी किचनमध्ये येते ना, तर तेव्हा किचन पाहिल्याच्या नंतर एकदम क्लीन किचन दिसतं. आणि एकदम क्लीन किचन पाहिल्याच्या नंतर कामं करण्याचा जो उत्साह येतो ना, तो एकदम सकाळी सकाळी किचन पाहूनच येतो. तर पूर्ण किचन मी रात्रीच आवरून ठेवलेलं असतं. सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवून दिलेल्या असतात. भांडेसुद्धा टोपल्यामध्ये सुकट ठेवलेले असतात. आणि सगळं क्लीन किचन पाहिल्याच्या नंतर एकदम उत्साहच वाटतो. तर तुम्ही बाहेरचं वातावरणही पाहू शकता. आज थोडासा पाऊस हलकासा कमी झालेला आहे. म्हणजे चालू होता पाऊस, पण पडत पण होता, थांबत पण होता. असा हलका हलका पाऊस चालू होता. तर चला सकाळी सकाळीच कामांना सुरुवात. तर मला पहिला आता टिफिनची तयारी करायची आहे. रात्री ना खूप सारा लसण सोलून ठेवलेला आहे. मी शक्यतो ना 4-5 दिवसाचा लसण सोलून ठेवत असते. एखाद्या वेळेस पेस्टही बनवून ठेवत असते. पण लसण जर सोलून ठेवलेलं असतं ना, सकाळी ना लसण सोलण्याचा जेवढा वेळ लागतो ना, म्हणजे लसण सोलायला, तर तेवढा वेळ तरी माझा कमीत कमी वाचतो. तर मग मी शक्यतो 5-6 दिवसाचा लसण हा सोलूनच ठेवत असते. तर इथं स्वयंपाकामध्ये मी आज आलूची भाजी बनवणार होते, म्हणजे बटाट्याची. आणि देवांच्या टिफिनमध्ये जो नाश्त्याचा टिफिन द्यावा लागतो ना, तर त्याच्यामध्ये मला आपे बनवायचे होते. रात्रीच मी मिक्स डाळीनं, म्हणजे सकाळी भिजत टाकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, थोडीशी मुगाची डाळ, त्याच्यानंतर थोडीशी तुरीची डाळ आणि तांदूळ आणि थोडीशी उडदाची डाळ, अशा या डाळी मी मिक्स भिजत टाकल्या होत्या सकाळी. आणि काल रात्री म्हणजे रात्री ते काढून घेतलं. आणि आज सकाळी मग त्याच्या नाश्त्यासाठी मला इथं आपे बनवून द्यायचे होते. म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये ना हेल्दीच नाश्ता द्यावा लागतो. बाहेरचे जे जंक्स फूड असतात ते बिलकुल चालत नाही. आणि ते देणंसुद्धा लहान मुलांच्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्याच्यामुळे मी शक्यतो तसे पदार्थ काही देतच नसते. तुम्ही जर नाश्ता नाहीच तुमच्याकडून बनवणं झाला किंवा तुम्हाला घाई गडबड असली, तर तुम्ही फळंसुद्धा देऊ शकता. एखाद्या वेळेस तुम्ही ड्रायफ्रूट्सही दिले तरी पण चालतात. आणि हे असे पदार्थ उपमा, पोहे हे सुद्धा चालतात. तुम्ही जे घरी बनवलेलं असतं ना, तर तेच त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी देत जा. तर मग मी सहसा हेल्दीच देत असते. कधी शेंगदाणे देत असते, कधी ड्रायफ्रूट्स देत असते, फळं पण देत असते. तर इथं मग मला आज आपे बनवून द्यायचे होते. तर इथं मी सगळं टमाटर कट करून घेतलेलं आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. सगळं त्याच्यामध्ये जिरं, मोहरी सगळं टाकून इथं मी हा तडका बनवून घेतलेला आहे आपेच्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी. आणि हो, त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळसुद्धा टाकलेले. कसं, तीळ पण खाणं आपल्या शरीरासाठी चांगले असतात. तर इथं मग मी फोडणी तयार करून घेतलेली आहे. आप्याचं जे मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ना, लगेच मी त्याच्यामध्ये ते ॲड केलेलं आहे. तर इथं आमच्यासाठी सुद्धा नाश्ता होऊन जाणार आणि देवांच्या टिफिनमध्ये सुद्धा मग नाश्ता देता येणार. आता कसं, देवांच्या स्कूलचा जो टायमिंग आहे, तर तो सकाळी 8 वाजता जातो, तर तो 3:30 पावणे 4 वाजता घरी येतो. तर जास्त वेळ असल्यामुळं त्याला 2 टिफिन द्यावं लागतात. एक नाश्त्यासाठी आणि एक त्याचा लंच म्हणजे जेवण्यासाठीचा, असे 2 टिफिन दिले जातात. तर इथं मग मी हे मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेच मग इथं मी आपे बनवायला घेतलेले, म्हणजे एक एक काम माझं पटकन हलकं होणार. तर याच्यामध्ये पहिले मी थोडं थोडं तेल टाकून घेतलेले. जसे सगळेच जण जसे आपे बनवतात तशाच पद्धतीनं मी आपे बनवते. फक्त मी जी फोडणी देते ना, तर ती दिल्याच्यानंतर आपे एकदम टेस्टी लागतात आणि एकदम भारी होतात. तसे जरी खाल्ले तुम्ही तरी पण ते चवीला छान लागतात. ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीचे तुकडे टाकू शकता किंवा मिरची पावडरही ॲड केलीच चालते. पण मी थोडीशीच टाकलेली आहे, कारण मग देवांशी जास्त तिखट खाणार नाही. तर इथं मी लगेच आपे बनवायला घेतलेले. आणि सगळ्या मिक्स डाळी टाकून जर आपे बनवले ना, तर ते चवीला अप्रतिम लागतात आणि मुलांच्या पोटामध्ये म्हणजे सगळ्या डाळीचे पदार्थ पण जातात. तर इथं मी सगळं व्यवस्थित टाकून दिलेलं आहे. आणि त्याच्यावरती थोडंसं चांगले मऊ होण्यासाठी त्याच्यावरती एक प्लेट ठेवली होती झाकण. कारण जे आपे पात्र आहे ना माझ्याकडे, हे खूप वर्षापासूनचं आहे. बहुतेक हे आपे पात्राला 13-14 वर्ष झाली असतील. तेव्हापासूनचं आहे आप्पेपात्र. एकदम सुरुवातीला निघालेले होते, म्हणजे आले होते ना मार्केटला, तेव्हा मी ते घेतलेलं आहे.
तर खूप जुनं असल्यामुळे त्याच्यावरती कसं झाकण नाही आलेलं, नाही तर त्याच्यावरती आता सहसा आप्पे पात्रावरती झाकण येतं तर ते सोपं पण पडतं. तर मग मी अशी प्लेटच ठेवत असते. नवीन घ्यायचं तर मग ह्या जुन्या आप्पे पात्राचं काय करायचं असा पण प्रश्न पडतो. त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्यातच काम चालवायचं. तर इथं मी एकदम कमी गॅसवर थोड्याशा जास्त गॅसवर असं हे आप्पे व्यवस्थित बनवून घेतलेले आहे आणि एवढे छान झालेले होते आप्पे. तर सगळे आप्पे मी फक्त मी त्याच्यापुरतेच आप्पे बनवलेले, म्हणजे त्याच्या टिफिनमध्ये जेवढे द्यायचे ना तर तेवढेच मी बनवून घेतलेले. जास्त काही मी बनवले नाही, कारण आमच्यासाठी मी गरम गरम बनवणार. तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान असे हे आप्पे बनवून तयार झालेले. त्यानंतर लगेच इथं मी आलूची भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे देवांच्या पप्पांच्या टिफिनसाठी. एका साईडनं आप्पेसुद्धा बनवून तयार झालेले आहे आणि देवांशले टिफिनमध्ये देण्यासाठी सुकी भाजी बनवलेली बटाट्याचीच, म्हणजे आलूचीच, कारण त्याला खूप आवडते बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, आणि आजकाल त्याला गोबीची भाजीसुद्धा म्हणजे आवडायला लागलेली आहे. तर चला मी आता पटकन पोळ्या टाकते. तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे. दोघंही स्कूलमध्ये गेले. ते नंतरचं काही मी जास्त शूट नाही केलं, कारण खूप घाई होऊन जाते. कारण देवांशलाही फ्रेश करावं लागतं, म्हणजे त्याची तयारी करावी लागते ना. तर मग त्याच्यातही बराचसा 15-20 मिनटं चालल्या जातात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये थोडासा पक्ष्यांचा आवाज ऐकला असेल. तर आम्ही जिथं राहतो ना तिथं एवढे सारे पक्षी आहे आणि नवीन नवीन पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटतो. सध्या तर कोकिळाचा आवाज एवढा ऐकायला येतोय. आणि बरेच जण म्युझिक लावतात, पण आम्हाला असं म्युझिक लावण्याची गरजच पडत नाही, कारण एवढ्या साऱ्या पक्ष्यांचा आवाज असतो ना, एवढं छान वाटतं सकाळी सकाळी. आणि हे एकच पक्षाचा नाही, खूप साऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो. कंटिन्यू हे आवाज चालू असतात. घराच्या पुढं जे लिंबाचं झाड आहे ना त्याच्यावर खूप सारे पक्षी येऊन बसतात. तर सकाळी सकाळी त्या पक्ष्यांचा आवाज चालू असतो ना, एवढं छान वाटतं घरामध्ये, एकदम प्रसन्न वाटतं. तर इथं मी जे लिक्विड बोलवलं आहे ऑनलाईन, म्हणजे मला मिशोकडनं ते प्रमोशन व्हिडिओ आला होता ना, तर त्याचं जे लिक्विड आलेलं आहे तर खूप छान लिक्विड आहे. एवढा गॅसचा ओटा क्लीन होतो त्याच्यामुळं. जर कुणाला घ्यायचं असलं ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. माझं घरातलं सगळं आवरून झालं. त्याच्यानंतर मग मी बाहेर आलेली होती. सकाळी मी देवांशले बसपर्यंत सोडवायला गेलेली होती ना, आता त्याला स्कूल बस घ्यायला येते. नेमकं त्याला जाण्याची वेळ आणि तेव्हा एवढा जोराचा पाऊस चालू झाला होता. तर मग मी म्हणजे छत्री घेऊन गेले होते. तर मग छत्रीतलं पाणी निथरण्यासाठी ठेवलेलं होतं. तर ते बंद करून ठेवल्या. आणि इथं मी ह्या ज्या कुंड्या होत्या ना तर याच्यामध्ये हे छोटे छोटे फुलं येतात. त्याला मला काय म्हणतात त्याला हे काही माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, त्या छोट्या छोट्या रोपांना काय म्हणतात. तर एवढे छान फुलं येतात. समोरच्या मॅडम आहे ना त्यांच्याकडूनच मी ते थोडेसे घेऊन आलेले. आणि एक बाजूच्या ताई आहे ना तर त्यांनी मला ते थोड्याशा दिलेल्या होत्या काल. तर मी ते तशाच पाण्यामध्ये ठेवल्या. तर म्हटलं चला हा सगळ्या लावून दिल्या व्यवस्थित कुंड्यांमध्ये. आणि एवढे छान फुलं येतात. मी जेव्हा ते उद्या उमलणार ना तर तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवणार. जेव्हाही कुंड्यांमध्ये झाडं लावल्या जातात किंवा असे झाडांची कामं केल्या जातात ना तर तेव्हा माती खाली पडतेच. तर मी सगळं ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्यानं. तर मला एका ताईची कमेंट आलेली होती की तुम्ही तुमचा पोर्च दररोजच पुसता का, एवढा स्वच्छ दिसत होतं. तर हो ताई, मी दररोजच पुसते, मला ती सवयच झालेली आहे. मी अशी ठरवते की 3ऱ्या-4थ्या दिवशी मी पोर्च पुसत जाणार, पण माझ्याच्यानं ते काही होतच नाही. मला पोर्च ना दररोज पुसण्याची सवयच लागलेली आहे. म्हणजे एक वेळेस मी आतलं ज्या फडच्या आहे ना तर त्या नाही पुसणार, पण बाहेरचा पोर्च ना मला दररोज पुसल्याशिवाय जमतच नाही. तर ते सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर मग ओली झाले होते, मी कपडे चेंज केले आणि त्याच्यानंतर लगेच इथं मी उंबरठ्यावरती ना हळदीचे पावलं काढायला लागलेले 4-5 दिवसापासून. पण म्हटलं चला आज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्ही पाहिलेसुद्धा असेल. पूजासुद्धा करून घेतली, ती काही मी तुम्हाला दाखवली नाही, कारण दररोज दररोज पूजा दाखवायचं काय, तीच पूजा असते. तशाच पद्धतीनं पूजा केली जाते. तर मग दररोज दररोज नकोसं वाटतं व्हिडिओमध्ये पूजा दाखवणं. जे दुसरं काही दाखवण्यासारखं असलं तर ते मग नक्कीच दाखवलं जातं. तर इथं मला जे आप्पे बनवायचे होते ना तर त्याच्यासाठी इथं मी चटणी बनवते. ते आप्प्यांसोबत खायला मी आता इथं काही फोडणीचं वरण बनवणार नाही,
म्हणजे आंबट गोड वरण, त्याच्यापेक्षा म्हटलं चला चटणी बनवूया. तर इथं मी थोडेसे शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची घेतली, त्याच्यामध्ये थोड्याशा डाळ्या टाकल्या, जिरं आणि थोडंसं दही ॲड केलं आणि लगेच ते मिक्सरला फिरून घेतलेले. 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या, थोडासा सांबार टाकला. त्याच्यानंतर लगेच एका छोट्या पातेल्यामध्ये ना तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, थोडासा सांबार, कढीपत्ता काही तोडून आणला नाही, ते कढीपत्तासुद्धा टाकला ना तर टेस्ट एकदम भारी येते त्या चटणीला. तर मी इथं गरम गरम आप्पे बनवले आणि लगेच इथं माझ्या मुलीचं जेवणाचं ताट वाढलं. चला आता जेवण करतो आणि जेवण झाल्याच्यानंतर परत बोलते. तर इथेही संध्याकाळची वेळ मार्केटमध्ये गेलो होतो. तर मी मार्केटमधून घरी आले होते. कशासाठी गेलो होतो तर देवांशले ना ट्यूशन लावलेले आता, तर त्याला ट्यूशनला जाण्यासाठी ना 2-3 ड्रेस आणायचे होते. म्हणजे त्याचे पहिलेवाले जे ड्रेस आहे ना घरी घालण्याचे ते थोडेसे खराब झालेले होते, तर नवीन 3-4 ड्रेस आणायचे होते. तर ते आणण्यासाठीच गेलो होतो. मग आणायसाठी त्याच्यासाठी गेलो, पण मग माझ्या मुलीसाठी मला 2 पॅन्ट आवडल्या, हे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवल्या ना तर त्या. तर तिच्यासाठी 2 पॅन्ट घेऊन आले, नाईट पॅन्ट. आणि इथं देवांशल्या ह्या अशा 2 पॅन्ट आणलेल्या आहे. हे बघा, एवढा छान कापड आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये. आम्ही जिथून कपडे आणतो ना तर तिथूनच सध्या आलेला होता हा माल, नवीनच होता. आम्ही गेलो तर 1-2 दिवसच झाले म्हणे हा माल येऊन. तर एवढे छान कपडे भेटलेले आणि त्याला ट्यूशनला घालण्यासाठी मग हे 2-3 ड्रेस घेऊन आलेले. म्हणजे थोडीशी शॉपिंग केलेली आहे. आणि मग मला तर म्हणजे शॉपिंगमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर मला पर्स भयानक आवडतात. पर्स नावाची जी वस्तू आहे ना तर ती माझ्याकडे किती पण असल्या तर मला कमी वाटतात. एक वेळेस मला म्हणजे ड्रेस घ्यायला आवडणार नाही, पण मला पर्स आहे ना भयानक आवडतात. माझ्याकडं खूप साऱ्या अशा नवीन नवीन पर्स आहे. तर इथं मला ह्या 2 पर्स आवडल्या, तर मग अहो म्हणे ठीक आहे तुला आवडल्या तर मग घे. तर इथं मी ही एक पर्स घेतलेली आहे. ही थोडीशी मोठ्या साईजची आहे, म्हणजे आपल्याला असं कुठं लग्न कार्यात कुठं बाहेरगावी जायचं आहे तर तिच्यामध्ये थोडंसं म्हणजे जास्तीचं सामान बसतं. आणि इथं ही जी छोटी पर्स आहे ना, ही पर्स आहे ना तर मार्केटमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला जायचं असलं म्हणजे याच्यामध्ये मोबाईल, थोडेसे पैसे, हा असं आपण हे घेऊन जाऊ शकतो. आणि ही कशी वाईन्स म्हणजे एका साईडनं ती लटकवल्यासुद्धा जाते ना. मी सहसा त्याच पर्स घेत असते, म्हणजे लटकवून दिल्या की आपले हात पण मोकळे असतात, हातामध्ये पर्स घेण्याची गरज नाही. तर ती एक आणलेली होती. तुम्ही दोन्ही पर्स पाहिल्या असतील. जर शॉपिंग करायची म्हटली तर मला पर्स घ्यायला खूप आवडतात. तर येता येता मग थोडासा म्हणजे किराणा आणायचा होता, जो संपलेला होता तो. तर इथं मी पहिल्यांदाच आहे ना किराण्यामध्ये नाचणीचे पापड आणलेले, म्हणजे तिथं विकायला आलेले होते आणि एकदम फ्रेश माल आहे म्हणे. तर मग मी म्हटलं आपण घेऊन जाऊ, पहिले वापरून बघू कसे येतं. मग मी एक पाकिट घेऊन आलेली होती. चिंच संपलेली होती तर चिंचसुद्धा घेऊन आले होते. तर हे नाचणीचे पापड आणलेले, मला खूप आवडतात हे नाचणीचे पापड. तर चला मी आता हे सगळं व्यवस्थित भरून ठेवते. हे काही शूट नाही करत मी, कारण किराणा काय भरताना शूट करायचं, तर मी याच्यानंतर काही शूट नाही करणार. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय.